गाव माझ दुरावल गाव माझ काळजात जपलेल जिव्हाळ्यात लपलेल दूरदेशी आलो सोडून। नमस्कार मित्रांनो, सोजन गात्र यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासियांचं आणि बैलगाडा प्रेमींचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, हा आपण जो व्ह्यू पाहतोय ना, तर कृषी महोत्सवमध्ये आपल्याला हा आजचा प्रयोग पाहायला मिळतोय। तर गावाकडचं घर कसं असतं ते मित्रांनो कोकणामध्ये आल्यावरच समजतं। आणि जे गावाकडचं जी घरं असायची तर कसली असायची तर मापांची, म्हणजे जी मातींची जी मापं असायची ना, तर त्याच्यामध्ये ती घरं बांधली जायची। आणि जी लाकडाच्या खिडक्या वगैरे असतात किंवा जो माळा वगैरे पोटमाळे वगैरे बनवले जातात ते आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला गावाकडचं घर तर नक्कीच आपल्याला कमेंट करा, तर पाहू पुढे। कोकणामध्ये गावाकडचं घर कसं असावे तर मित्रांनो असं। आणि ह्या गोष्टी मित्रांनो आज यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। कारण जर गावाकडचं घर जर बघायला गेला तर बाहेरल्या साईडला अंगणामध्ये तुळस आहे आणि अंगणातून जर एंट्री झाली आतमध्ये तर आपल्याकडे समोरची पडवी पाहायला मिळते। आणि ह्या साईडला ओट्या बोललं जातं। ह्या साईडला जी पडवी आहे तर त्याच्यामध्ये जे टेक्स्चर कसं लावलेलं आहे तर आपण पाहू शकता। ह्या साईडला 2 खुर्च्या बांधलेल्या आहेत बसण्यासाठी, कारण जर पाहुणा वगैरे कोण आला तर घरामध्ये बसण्यासाठी इथे खुर्च्या असतात। आणि जर समोरच्या साईडला बघितलं तर पहिले जे जुन्या काळातील जे फोन होते ते पण आज आपल्याला टेलिफोन पाहायला मिळते, तर पाहू शकता इकडे। आणि ह्या साईडला आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनामुळे आज आपल्याला खूप सारा इतिहास आठवत असतो। आणि दुसरी गोष्ट जर बघायला गेला तर गावाकडे जर कोण पाहुणा आला तर त्याच्यासाठी जर पानं किंवा अशी ठेवली जातात आणि त्याच्यासाठी हा अडकित्ता पण पाहायला मिळतोय। आणि ह्या साईडला गावाकडचे दिवे कसे असतात ते पण आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतात। तर कोकणातील ह्या अशा जुन्या आठवणी आज मित्रांनो आपल्याला खूप भासवत असतात मनामध्ये। आणि ह्या साईडला जे पाहतोय ना तर कंदील आहेत, कंदील मित्रांनो आज आपण जर बघायला गेलात ना तर ऐतिहासिक गोष्टीतले एक कंदील पाहायला मिळते। आणि या साईडला इथे बत्ती, तर पाहू शकता पुढे। मंडळी, जे गावाकडचं घर कसं असतं ते पाहण्यासाठी गर्दी पाहू शकता पाठच्या साईडला। तर ही गर्दी मित्रांनो गावाकडचं घर, आणि हे आता कधी पाहायला नाही मिळत आहे, पण मित्रांनो आजचा कृषी महोत्सवमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं आहे। आणि दुसरी गोष्ट जर बघायला गेलात ना तर पडवीतून जर वरती आलात तर ह्या साईडला ओट्या आहे, ओट्या बोलल्या जातात। तर ओट्यावरती आपल्या शेतकऱ्यांची थोडीशी काय ना काहीतरी गोष्ट पाहायला मिळत असतात। तर ही घुंगडी आहे, ह्या साईडला पाहू शकता घुंगडी बोललं जातं। आणि या साईडला मित्रांनो जो आपण बोलतो तो ताना बोललं जातं ह्या साईडला। आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी बत्ती पाहायला मिळते, कारण बत्तीचा उपयोग काय केला जातो तर मित्रांनो पहिल्या काळातील लाईट जायची तर ह्या बत्ती पाण्यामध्ये उपयोग केल्या जायच्या आणि त्याच्यातून समोर तो रूममध्ये उजेड असतो। आणि जर दुसरी गोष्ट बघायला गेलात तर या साईडला आपल्या घरामध्ये नंदी असतात, म्हणजे गोट्यामध्ये गाय किंवा बैल असतात, तर त्यांच्यामध्ये हे आपल्याला हे पाहायला मिळते।
गळ्यामध्ये घुंगूर असतो. कारण हे का असतं, जर आपण जर शेतामध्ये किंवा डोंगरामध्ये जर बैल चरायला लावले ना, तर ह्याच्या आवाजाने आपण बैल शोधू शकतो. या दृष्टीने ह्या शेतकऱ्याकडे ह्या गोष्टी असतात. आणि दुसरी जर गोष्ट बघायला गेलात तर हा आपले कबाट आहे, लाकडी कबाट. तर गावाकडे अशा ह्या गोष्टी असतात, पण आता मित्रांनो ह्या गोष्टी पाहायला नाही मिळत आहेत. पण आजच्या कृषी महोत्सवामध्ये हे पाहायला मिळतं आहे. आणि आपल्याकडे जर गावाकडच्या घराकडे जर पाहुणा वगैरे कोण आला तर त्याच्यासाठी ही सोय केली जायची की साण्यामध्ये आपल्याकडे हे पान वगैरे ठेवलं जायचं आणि त्याच्यामध्ये अडकित्ता वगैरे असायचा आणि ते मग पाहुण्यांची सोय केली जायची पान सुपारी देऊन. तर ह्या गोष्टी पाहायला मिळत आहेत आज गावाकडच्या घराकडे. तर बघायला गेलं ना तर गावाकडच्या घरांकडे ह्या अशा भिंती पाहायला मिळतात मापांच्या, म्हणजे मातीच्या भिंती मापांमध्ये केले जातं आणि त्याच्यामध्ये सारवण करून त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढली जाते. आणि दुसरी गोष्ट जर बघायला गेलात तर आपला हा देवरूम पाहायला मिळतोय. तर देवरूममध्ये काय असतं तर मित्रांनो, पहिलं टेक्चर कसं मातीचे वगैरे लापे लावायला जायचे आणि त्याच्यामध्ये हे टेक्चर पाहायला मिळते देवरूम. आणि हे जो आपण पाहतोय तर नामदेवा बोललं जातं. आणि ह्या गोष्टी मित्रांनो आज कोकणामध्ये आपल्याला पाहायला नाही मिळत आहेत, कारण सर्वांची स्लॅबची घरं किंवा पत्र्याची घरं या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण ह्या कृषी महोत्सवामध्ये हे घर पाहायला मिळतं. तर पहिली जी जुनी घरं असायची ना तर असं कपाट असायचं आणि कपाटामध्ये तांब्याची भांडी किंवा स्टीलची भांडी अशी ठेवली जायची. आणि ह्या गोष्टी आज कृषी महोत्सवामुळे आपल्याला पाहायला मिळते. तर पाहू शकता पुढे जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये मातीच्या घरामध्ये असे जिने असायचे लाकडाचे. आणि ह्या जिन्यांमधून जर वरती जर बघायला गेलात ना तर वरती आपली जी शेती असायची, म्हणजे वर्षाचं जर शेताची जी उत्पन्न असायचं ना ते आपण कणगीमध्ये ठेवलं जायचं. ते वरती कणंग वगैरे पाहायला मिळते. ते कणंग आहे, कारण भात असू दे किंवा कडधान्य असू दे त्याचा साठा केला जायचा. आणि दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये मूल जन्माला आलं तर मित्रांनो पाळणे लाकडाचे असायचे किंवा त्याला असं बांधकाम केलं जायचं. ती गोष्ट वरती पाहायला मिळते. वरती पाळणा येतो राईट साईडला. आणि तर मंडळी आपण आलो चिपळूणमध्ये कृषी महोत्सवमध्ये. हे आपल्या गावाकडचं घर कसं असतं ना तर ह्या मामाने बांधलेलं घर आपल्याला पाहायला मिळतंय. तर मामा नाव काय तुमचं? माझं नाव चंद्रकांत शिवरामध्ये पिकलेवाडीत राहतो, विंध्यवासीच्या जवळ. आता हे आम्ही घरी हे जे घर बांधलं आम्ही 1 महिन्यात घर बांधलेलं. पहिल्यांदा माती भिजवून कुजत ठेवायला लागते, त्याच्यात कोंडा वगैरे टाकायचं, त्याच्यानंतर ती मापं तयार करायची. मापं तयार करून झाल्यानंतर मग भिंती वगैरे करायच्या. भिंती कौलं वगैरे वाचे ठोकून रिपा ठोकून हे कुळस्वामीच आम्ही इथं बघा कट्ट्या बांधून त्याच्यावरती देवघर म्हणून आपण तयार केलेलं आहे. नामदेव वगैरे लावलेला आहे आपल्याकडे. चाळा पण असते तसं आपल्या घरात सगळ्या वस्तू आहेत, जुन्या पद्धतीच्या वस्तू आहेत. इथं दरवाजा आहेत, हे जुनेच आहेत दरवाजे सगळे. परत आणखीन आपल्याकडे आता बघायला तसं तर वाईन आहे, पितळीची भांडी आहे, तांब्याची भांडी आहे. हे लोकांना आता बघायला मिळत नाही. काठवट आहे भाकरी भाजण्यासाठी, पायली आहे, जाता आहे, घरट. गेलं ना तर कोकणामध्ये ह्या गोष्टी आता पाहायला नाही मिळत आहेत, पण ह्या गोष्टी आपल्याला हे घर पाहायला मिळतंय गावाकडचं. आणि दुसरी गोष्ट जर बघायला गेलात ना तर ते मामाने थोडीशी मुलाखत दिलेली आहे की घर बांधायला किती दिवस लागले ते. आणि त्या मामे तर नाव काय काकी? माझं नाव सुनीता चंद्रकांत. ओके, तर कोणता गाव बोलत? सामनाने पिकलेवाडी. ओके, तालुका चिपळूण. तालुका चिपळूण. तर चिपळूण मधल्या काकी आहेत. आणि हे घर बांधायला किती दिवस लागला आपल्याला? ओके, तर महिना 15 दिवस लागलाय मित्रांनो. कारण कोकणामध्ये जर अशी घरं आहेत ना बघायला नाही भेटत. आणि आजचा कृषी महोत्सवामध्ये हा आपल्याला सर्व व्ह्यू पाहायला मिळतोय. दुसरी गोष्ट जर बघायला गेलात तर घरामध्ये जे आपल्याला काय काय गोष्टी गावाकडच्या आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर नक्की पुढे व्हिडिओ पाहत राहा.
वर्षाचं शेतीचं उत्पन्न काय केलं जायचं, तर एक गोष्ट म्हणजे वरती आपल्या माळ्यावरती कणंग असते, तर कणगीमध्ये व्यवस्थित ठेवलं जायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या साईडला जर पाहतोय तर हडपा आहे लाकडाचा, तर हडप्यामध्ये ठेवलं जायचं. तर हडप्यामध्ये का ठेवलं जायचं, तर आपल्या घरामध्ये जर हुंदीर वगैरे जर असतील तर हडप्यामध्ये जात नाही. आणि जर कणगीमध्ये जर बघायला गेलात ना तर कणंग पॅक केले जायचे, पण ते हुंदीर चावतात. पण ही गोष्ट उपलब्ध म्हणून केली जायची. तर कुठे केली जायची, तर पूर्ण घरामध्ये आपल्या साईडला घराच्या साईडला जो रूम पाडला जायचा त्याच्यामध्ये या साईडला ही अशी सोय केली जायची. तर हे पाहतोय तर इकडे ना तर शिवडं बोललं जायचं. तर इकडे गावाकडच्या कोंबड्या ज्या असतात गावठी कोंबड्या, तर त्यांचं पालनपोषण केलं जायचं. तर अशा गावाकडच्या घरामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी दाखवतोय तर यूट्यूबच्या माध्यमातून. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंट टाका. तर दादा हे घर कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं. तर आज तुमच्याकडे बघायला गेलात ना तर गावामध्ये स्लॅबची घरं असतील किंवा पत्र्याची वगैरे असं टेक्स्चर केलेली घरं असतील, आहेत ना? तर हे घर तुम्ही गावामध्ये कधी आहे का सर? नाही. पण आज चिपळूणमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं हे घर? ओके. तर याचा उपयोग कशासाठी केला तर तुम्हाला माहिती होत्या? पण तुम्ही आता पाहू शकता ह्या साईडला जो हडपा बोललं जातं आणि हडप्यामध्ये हे आहेत ना तर नाचणी बोललं जातं आणि त्या साईडला आहे ते भात आहे. तर ह्या दोन गोष्टी मित्रांनो आहेत ना आपल्याला पाहायला मिळतात. तर पाहू दुसरी गोष्ट जर बघायला गेलात ना तर शेतीसाठी नांगर वापरले जायचे. तर हे फाळ वगैरे आहेत, नांगर पाहू शकता. शेतीची कामं झाली की असं भिंतीला आहे ना असं बांधलं जायचं, कारण ह्या गोष्टी कुठं पाहायला नाही मिळत, पण आज या पाहायला मिळतात. तर मंडळी असं घर कोकणामध्ये पाहायला मिळतं. आणि शेतकऱ्याच्या ज्या गोष्टी कुठे कुठे असतात ना तर अशा ठिकाणी असं ठेवलं जायचं, कारण ते लगेच त्या गोष्टी भेटतात. आणि ह्या साईडला जर बघायला गेलात तर हे इरलं आहे आणि इरल्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर लावणीमध्ये आहेत ना आपण जी खोलडी वापरतो ती खोलडी हवेने उडून जाते. पण हे आहे ना जर एका ठिकाणी जर असं उभं केलं किंवा बसवून ठेवलं तर चिखलामध्ये फिट राहतं आणि ते आपण लावणीमध्ये जे काय रोपं असतात ते उपटू शकतात किंवा लावणी लावू शकतात. आणि दुसरी गोष्ट या साईडला जे डालगे आहे मग त्याला काय बोललं जातं, शिबडं बोललं जातं. तर शिबड्याचा उपयोग कशासाठी असतो तर गावातल्या ज्या गावाकडच्या जी कोंबडी असतात ना म्हणजे गावठी कोंबड्या, तर ते टाकलं जायचं या आणि हे आपल्याला पाहायला मिळतं यूट्यूबच्या माध्यमातून. तर गावाकडचं घर असं कसं असावे तर असं असावं. आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कृषी महोत्सव पाहण्यासाठी आलेला आहे आणि गावाकडचं घर कसं असतं ते आपण पाहणार आहोत. आणि त्या साईडला त्या ताई आहेत तर त्यांचा थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि गावाकडच्या घराकडे म्हणजे जर बघायला गेलात ना तर साईडला विहीर असते आणि विहिरीचं बांधकाम पाहू शकता, एकदम खूप छान आहे आणि विहीर एकदम स्वच्छ आहे. मंडळी आपण चिपळूणमध्ये आहोत, कृषी महोत्सव पाहत आहोत आणि हे दादा आहेत. तर दादा नाव काय तुमचं? माझं नाव परमानंद नारायण जंगम, खेड तालुका. गावाचं नाव साखर आहे. ओके. आणि ताई तुमचं नाव? माझी मिसेस आहे. प्रणाली परमानंद जंगम, गाव साखर. ओके. तर दादा आजचं हे घर तुम्ही पाहिलं चिपळूण कृषी महोत्सवमध्ये गावाकडचं घर, तर तुम्हाला काय वाटलं या घराबद्दल? सर काय माहिती आहे काय, ही अति पूर्वीची ही घरं आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. तर खरोखर ही पहिली पूर्वीची जी संस्कृती आहे ही जोपासली तर आपल्या मुलांवरती नातवंड येणाऱ्या सर्व मानवावरती चांगलं घराची ऊर्जा प्राप्त होईल, चांगलं घरं धान्य, मेन म्हणजे आरोग्य सुखकारक होईल. कारण आज आपण आज संपूर्ण घर तुम्ही पण बघितलं फिरून तर आतमध्ये कुठे लादी नाही आहे, संपूर्ण मातीचं घर शेणाने, गाईच्या शेणाने सारवलेलं आहे. तर त्याच्यामुळे गाईच्या शेणाचं एवढं महत्त्व आहे. गोमूत्रापासून शेणापर्यंत, दुधा तुपापर्यंत, दह्यापर्यंत, ताकापर्यंत, लोणी सगळं हे गाईच्या शेणापासून तयार झालं. त्याच्यामुळे खूप एनर्जी मिळते. आणि ह्या वाशिष्ठीमार्फत हे पशु संवर्धन हे भरवलेलं आहे. तर अशी ही जनजागृती तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा झाली पाहिजे. तर आम्ही माझ्याकडून तुम्ही यूट्यूब चॅनल चालवता तर त्यांना आम्ही अशा पद्धतीचे तुम्ही चॅनलमार्फत एक प्रकाशित केलात किंवा जनजागृत केलं तर उत्तम होईल साहेब. ओके. तर धन्यवाद. तर ताई तुम्ही इथे विहिरीमध्ये पाणी काढत होतात, तर तुम्हाला काय वाटलं म्हणजे जर गावाकडे जर बघायला गेलात ना तर आज माणसं म्हणजे मुंबईत पळायला लागलेत, तर तुम्हाला काय वाटतं की गावाकडचं सुख कसं आहे? खरोखर भरपूरच असं म्हणजे भरपूर दिवसांनी विहिरीचं पाणी
काढायला भेटतं. तर ह्यापूर्वी विहिरीचंच पाणी काढत होतं लहान असताना, पण आता सगळीकडे नळाची सुविधा झाल्यामुळे आम्हाला कसं विहिरी म्हणजे माहितीच नाही. पाणी डोक्यावरून आणणं विहिरीचं पाणी काढणं. पण आज 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 भरपूर वर्षांनी काढल्यानंतर म्हणजे पहिले दिवस असे आठवले की आपण काही कालांतरापूर्वी आम्ही विहिरीचं पाणी काढत होतो, डोक्यावरून हांडे आणत होतो. तर आज खूप आनंद वाटला बघा त्यांना. ओके, धन्यवाद. तर ताई, जर बघायला गेलात एक गोष्ट, तर हे घराचा दृष्टिकोन तुम्ही पाहिलात, तर आज तुमच्याकडे तुमच्या गावामध्ये असं घर आहे का आता बघायला? तर सध्या तर नाहीच आहे असं. तर सगळीकडे जिकडे भाव आहे तिकडे सगळं म्हणजे लादीचंच आहे. असं हाताने सारवण करून रांगोळी वगैरे असं काहीच पहिली मजा इथे येत नाही. त्याच्यामुळे आता असं घर राहायला आम्हाला मिळावं किंवा आमची संकल्पना आहे की आम्ही पण असं घर गावी बांधावं, जेणेकरून लोक ओरिजिनल घर बघायला येतील. ओके, तर धन्यवाद काका. एक